यानंतर बघूयात आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते। एक आनंदाची बातमी आहे। अंडर 19 वर्ल्ड कप वर भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे। भारतानं 6व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। वैभव सूर्यवंशीची 175 धावांची तुफान खेळी आणि अंतिम सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा धुव्वा उडवण्यात आलेला आहे। 6व्यांदा भारतानं हा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, अतिशय आनंदाचा दिवस आहे। एकीकडे मेन टीम सुद्धा जबरदस्त कामगिरी करते आहे, अंडर 19 ची सुद्धा जबरदस्त कामगिरी दिसते आहे। अगदी बरोबर आहे। अगदी नेत्रदीपक असा हा संपूर्ण विजय आणि अक्षरशः वैभव सूर्यवंशींनी आजची जी खेळी होती ती अफलातून अशीच म्हणता येईल। 80 बॉल्समध्ये 175 रनचा त्याचा जो झंझावत आहे, त्याच्या पुढे इंग्लंडचा अक्षरशः पालापाचोळा झाला आणि आज जो स्कोअर उभारला होता त्याच्याच दडपणाखाली संपूर्ण इंग्लिश टीम जी आहे ती पूर्णपणे कोलमडली आणि भारतीय युवा टीमने दणदणीत असा हा विजय मिळवला। 6व्यांदा सलग हे विश्वविजेतेपद अंडर 19चं मिळवलेलं आहे आणि भारताने परत एकदा आपलं विश्वकरंडकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि आता एकच जल्लोष सुरू झाला आहे। खरं तर आपण जागतिक स्तरावर आपली भारतीय टीम इंडिया ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करतायत ते सगळेच जण पाहत आहे, पण आपण हम भी किसी से कम नाही असं दाखवत आज युवा टीमने म्हणजे अंडर 19च्या टीमने हा विश्वविजेतेपद मिळवलाय। आपल्याला आठवत असेल भारताला विश्वविजेतेपद एकदा विजय झोल जो जालन्याचा प्लेअर होता महाराष्ट्राचा, त्यानंतर पृथ्वी शॉ आठवत असेल आणि आज एकदा आयुष म्हात्रेच्या या टीमने कमाल केलेली आहे संपूर्ण। अगदी अमर, खरंच देशानं हा वर्ल्ड कप अंडर 19चा जिंकलेला आहे। आपल्या एका मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वात जिंकलाय, त्याचा आनंद वेगळा आहे। अगदी बरोबर आहे, कारण की त्याची कामगिरी पण आजच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त राहिली आहे। 53 रनची खेळी केली आहे, पण आजचा पूर्णपणे शिल्पकार जो म्हणता येईल तो वैभव सूर्यवंशीच म्हणता येईल, कारण की 80 बॉल्समध्ये 175 रनची ती खेळी केलेली आहे। त्याच्यामुळे पूर्ण मॅचचं चित्रच पालटलं। अगदी सुरुवातीपासून पूर्णपणे भारतीय संघ डॉमिनेट राहिला आणि वर्चस्व राहिलं आणि त्याच्या दडपणाखाली इंग्लंडची जी टीम आहे पूर्णपणे संपूर्ण मॅच मध्ये जिंकली। खरं तर ही लढत जी होती ती काट्याची होईल असं वाटत होतं। अगदी अमर, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। प्रसन्न संत सर आपल्या सोबत आहेत, क्रीडा विश्लेषक। संत सर, एक जबरदस्त कामगिरी केली आहे। 6व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप वर भारतानं नाव कोरलंय। कमाल आहे, कमाल। म्हणजे हे जी आजची कामगिरी आहे या पूर्ण अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये जर आपण पाहिलं तर एकच असा संघ जो होता अनबीटन टीम जर असेल तर ती टीम इंडियाची होती। आणि प्रत्येक मॅच मध्ये म्हणजे मी अंडर 19 वर्ल्ड कप वर काम करत होतो त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मग ते गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, ऑलराऊंडर्स असतील, आपले अष्टपैलू खेळाडू असतील, सगळ्यांनी अप्रतिम योगदान दिलं। आणि जेव्हा जेव्हा टीमला गरज होती तेव्हा एक खेळाडू म्हणाला मी आहे, मी ती कामगिरी करतो आणि म्हणून टीम इंडिया आता वर्ल्ड चॅम्पियन झालेले आहेत। आणि सगळ्यात यशस्वी संघ अंडर 19 वर्ल्ड कप मधला म्हणजे टीम इंडिया। अगदी सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम सामन्यामध्ये एक मोठं प्रेशर असतं, पण या सगळ्या दबावाला झुगारून 412 धावांचं आव्हान देणं काय म्हणता येईल याला? अगदी बरोबर म्हणाला तुम्ही की शेवटी फायनल मध्ये खरी परीक्षा असते आणि बघा मोठा खेळाडू तोच असतो जो इतक्या मोठ्या स्तरावर तशी कामगिरी करू शकतो। म्हणजे वैभव सूर्यवंशीची आज जर तुम्ही ही तुफानी खेळी पाहिलीत 175 धावांची 80 चेंडूंमध्ये, तर पूर्ण वर्ल्ड कप मध्ये ते सुरुवात त्याला मिळत होती, स्टार्ट्स मिळत होते, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी तो करून देत होता। पण आज बघा स्तर इतका मोठा होता, इतक्या मोठ्या मॅच मध्ये इतक्या मोठ्या प्रेशर खाली काय बॅटिंग केली, म्हणजे तुफान ज्याला म्हणतो आपण तसंच आज झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आलं होतं वैभव सूर्यवंशी, त्या तुफानाचं नाव होतं। आणि म्हणजे शब्द कमी पडतात त्याच्या बॅटिंगची जी शैली आहे किंवा जे एक धाडस आहे, कमालीची ती गुणवत्ता आहे। आणि खरंच शुभेच्छा, सदिच्छा आणि पुढील कारकिर्दीसाठी वैभव सूर्यवंशीला खूप खूप शुभेच्छा। अगदी प्रसन्न सर, आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अमर काणे सुद्धा आहेत, ते बोलतायत तुमच्याशी। अमर, प्रसन्न, खरं तर भारतीय युवा टीम जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर कामगिरी करते तेव्हा मराठमोळा ठसा नेहमी दिसलेला आहे। विजय झोल असो किंवा पृथ्वी शॉ असो, आता आयुष म्हात्रेच्या रूपात परत एकदा ठसा दिसलाय नेतृत्वाचा। हो, अगदी बरोबर। कारण बघा आयुष म्हात्रेने ज्या प्रकारे कॅप्टन्सी केलेली आहे, आज पण त्याची आणि वैभव सूर्यवंशीची अगदी महत्वाची पार्टनरशिप होती। सेमीफायनल मध्ये पण एक महत्वाची हाफ सेंचुरी आयुष म्हात्रेने केली होती। आणि या पूर्ण अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये जर तुम्ही बघाल तर आयुष म्हात्रेने ज्या प्रकारे बॉलिंग चेंजेस केलेले आहेत, कारण बॉलिंग अटॅक खूपच चांगला होता टीम इंडियाचा, पण त्या वेळेला कुठल्या बॉलरला बॉलिंग द्यायची, फील्ड प्लेसमेंट कशी असायला पाहिजे, कॅप्टन्सी खूप चांगली होती,
स्पिनर्स चांगले होते, मीडियम पेसर्स चांगले होते, बॅटिंग ऑर्डर चांगली होती. आयुष म्हात्रेंनी स्वतः गोलंदाजी केली, स्वतः विकेट्स काढल्या या पूर्ण अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणजे लीडिंग बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो ते आयुष म्हात्रे. त्याच्याकडे IPLचा अनुभव आहे, मुंबईसारख्या मोठ्या संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. रोहित शर्माला तो आदर्श मानतो आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या प्रकारे कॅप्टन्सी केली आहे आणि जे निर्णय त्यांनी महत्वाच्या क्षणी केलेले आहेत ह्या वयामध्ये अंडर 19च्या एज ग्रुपमध्ये, अप्रतिम कामगिरी त्याची. आणि म्हणूनच टीम इंडियाच्या या पूर्ण परफॉर्मन्समध्ये खूप मोठा वाटा कॅप्टन्सीचा देखील आहे. प्रसन्न, सगळ्यात महत्वाचे जे दिसून येतं वैभव सूर्यवंशीची कामगिरी म्हणावं लागेल. भारताचा मोठा स्टार तयार होतोय आणि त्याचं द्योतक आता खऱ्या अर्थाने वैभव सूर्यवंशीच्या आजच्या इनिंगने दिलंय. एक जागतिक स्तरावर क्रिकेटमध्ये त्यांनी पूर्णपणे आता छाप सोडण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. हो, अगदी खरं आहे. म्हणजे बघा, आता 14-15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी अशी फलंदाजी करतो. म्हणजे IPL मध्ये आपण ते पाहिलेलंच आहे की तो यंगेस्ट सेंच्युरियन आहे त्या फॉर्मॅटच्या इतिहासामधला. पण त्या परफॉर्मन्स नंतर ते सातत्य राखणं आणि ह्या पूर्ण अंडर 19च्या वर्ल्ड कपमध्ये त्या पॉवर प्लेमध्ये खूप महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. म्हणजे त्या हाफ सेंचुरीजच होत्या, पण त्या हाफ सेंचुरीज इतक्या महत्वाच्या होत्या. बघा, सेमीफायनलचा जरी आपण विचार केला तरी 311चं लक्ष होतं भारतासमोर अफगाणिस्तान विरुद्ध. त्यामध्ये पॉवर प्लेमध्ये जी त्यांनी सुरुवात करून दिली ती अतिशय महत्वाची ठरली. ॲरन जॉर्जची मॅच विनिंग सेंचुरी झाली, पण सेमीफायनलमध्ये ती खेळी आणि आज फायनलमध्ये तर काय कमालीची फलंदाजी केली. म्हणजे इतक्या मोठ्या स्तरावर एका नॉकआउट मॅचमध्ये अंडर 19च्या इतिहासात हा सगळ्यात मोठा स्कोर आहे आणि ते सुद्धा 175. आणि बिंदास बेधडक त्याची फलंदाजी असते आणि त्या फलंदाजीमध्ये जो एक क्लास दिसतो, ज्या प्रकारे तो ते लेन्स लवकर पिकअप करतो ना, मग ते पुल शॉट असतील, कट्स असतील, ड्राईव्ह असतील, कमालीची गुणवत्ता आहे. आणि म्हणूनच म्हटलं की बेस्ट विशेस टू हिम फॉर वंडरफुल जर्नी अहेड. प्रसन्नजी, सगळ्यात महत्वाचं आयुष म्हात्रेला आपण अतिशय जवळून खेळताना पाहिलंय. खरं तर तो पण MIGत कदाचित सरावाला येत असल्याची आम्हाला जी माहिती मिळते. त्यामुळे MIGच्या आपण पण जात होता, आपलं बरेचदा चर्चा पण त्याच्यासोबत झाली असेल. कसं पूर्ण या संपूर्ण टीमच्या प्रक्रियेमध्ये आपण पण सहभागी असल्याचं आता सांगितलं. काय कशा पद्धतीने संपूर्ण टीम बिल्ड झाली, कसं वर्णन कराल? बघा, ही टीम जर तुम्ही म्हणालात की जसं आयुष म्हात्रेचं योगदान आहे, तो एक कॅप्टन म्हणून त्याने खूप चांगली कॅप्टन्सी केली. ओपनिंग पार्टनरशिप पण आपली खूप छान सेटल झाली होती. मग ॲरन जॉर्ज असेल, वैभव सूर्यवंशी असेल, मग आयुष म्हात्रे होता. मिडल ऑर्डरमध्ये अभिज्ञान कुंडूनी पण महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मग वेदांत त्रिवेदी असेल, विहान मल्होत्रा असेल. ऑलराऊंडर्स मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर खिलान पटेलचं मोठं योगदान होतं. गोलंदाजीमध्ये हेनिल पटेल, RS अंबरीश, दीपेश देवेंद्रन या सगळ्यांनी चांगली कामगिरी केली. म्हणजे एखादं नाव जर मिस झालं असेल तर माफ करा, पण या सगळ्यांचं जे योगदान होतं, मग ते मिडल ऑर्डर असेल, लोअर ऑर्डर असेल, टॉप ऑर्डर असेल, स्पिनर्स असतील. कनिष्क चौहान होता, कनिष्क चौहानने पाकिस्तान विरुद्ध 40 डॉट बॉल्स टाकले. म्हणजे एक ऑलराऊंड कॉन्ट्रीब्युशन त्याचं होतं. ह्या सगळ्या खेळाडूंचं जे योगदान होतं ना, म्हणजे टीम वर्क जे आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की जेव्हा प्रत्येक खेळाडू त्याला दिलेली भूमिका जर चोख पद्धतीने बजावत असेल तर ते त्या टीमच्या प्रदर्शनात दिसतं आणि ते आपल्याला दिसलं या वर्ल्ड कप विक्ट्रीमध्ये. बिलकुल. प्रसन्न संत, धन्यवाद सर, तुम्ही झी24 तासशी बोललात आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. अमर, तुझेही धन्यवाद, तू सविस्तर बोललास त्याबद्दल.